एवढ्या छान अकॅडमीमध्ये मी आले आहे आणि इथलं सगळं एक्सपिरियन्स आणि इथली सगळी वाईब पाहून खूप छान वाटतं आहे. पहिल्यांदाच एवढी मोठी अकॅडमी इथे सुरू झालेली आहे, म्युझिकल पिंपळे सौदागर. आणि या अकॅडमीचे प्रमुख मेंबर्स निकिता मॅम आहेत, राहुल सर. सो यांच्याशी आज आम्ही भेटलो आणि त्यांनी ही अकॅडमी दाखवली, तर खूप छान वाटलं. एक वेगवेगळे इथे रूम्स आहेत, इन्स्ट्रुमेंट आहे, इंडियन क्लासिकल वोकल आहे, लाईट वोकल आहे. सो तुम्ही सगळं काही शिकू शकता. आणि मी सगळ्या संगीतप्रेमींना हेच निवेदन करेन की इथे तुम्ही या नक्की. आणि आमचाही एक्सपिरियन्स इथे खूप छान आहे. सो येस, आत्ता हिने म्हटल्याप्रमाणे मला एक पर्टिक्युलर गोष्ट खूप आवडली की प्रत्येक इन्स्ट्रुमेंटसाठी किंवा प्रत्येक वेगळ्या किंवा म्हणजे कॅसिओ असेल किंवा गाणं असेल, गिटार असेल, प्रत्येकासाठी एक वेगळी रूम त्यांनी केलेली आहे. आणि इन्स्ट्रुमेंट्स पण इथेच आहेत, म्हणजे मुलांना फक्त येऊन इथे शिकायचं आहे. अँड मला असं वाटतं की ही खूप कन्सेप्ट खूप छान आहे. कारण आजकाल आपण बघतो मुलं किंवा खूप जणांना कंटाळा येतो किंवा लहान मुलांना असेल किंवा, पण इथे वाईब ही सगळी, हे सगळं बघून किंवा हे सगळं ॲटमॉस्फिअर हे खूपच छान आहे. आणि मुलांना हे बघून अजून शिकण्याची इच्छा उत्पन्न होईल. आणि म्युझिकलचं जे काम आहे ते खूप चांगलं आहे. मला वाटतं खूप शाखा पण आहेत बऱ्यापैकी. तर ही शाखा इथे ओपनिंग झालं आहे, आमच्या दोघींच्या इथे उपस्थितीत ओपनिंग झालं आहे. खूप छान वाटतं आहे आम्हाला आणि आम्हीसुद्धा नक्की इथे येत राहू. आधी तर मी माझं सांगेल, जेव्हा मी फर्स्ट टाईम व्हिजिट केलेलं म्युझिकल, मी असं त्याआधी कधीच पाहिलं नव्हतं. सो वेन आय सॉ इट फॉर द फर्स्ट टाईम, मी स्वतःच खूप इम्प्रेस्ड होते की जितकं त्यांनी रिसर्च केलं आहे मायन्यूट डिटेल्सवर प्रत्येक गोष्टीसाठी. सो इट्स फॅन्टास्टिक. म्हणजे इतकं रिसर्च करून काहीतरी सुरू करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आमच्यासाठी तोच एक पॉईंट होता ज्या पॉईंटला आम्ही डिसाईड केलं की आम्ही या क्षेत्रात उतरू शकतो किंवा हे सुरू करू शकतो. बिकॉज लहानपणी प्रत्येकाचीच एखाद्या तरी पॉईंट ऑफ टाईमला अशी इच्छा असते की आपण एखादं म्युझिकचं इन्स्ट्रुमेंट शिकावं, सिंगिंग शिकावं, पण सगळ्यांनाच ते पॉसिबल होतं असं नाही, फॉर व्हेरियस रिझन्स. कुणाला फॅसिलिटीज अवेलेबल नसतात किंवा काहीही. सो मग म्हणून आम्हाला असं वाटलं की आपण अशी काहीतरी फॅसिलिटी इथे सुरू करूयात. कारण इतकं स्ट्रक्चर्ड वेमध्ये, इतक्या ऑर्गनाइज्ड पद्धतीने शिकवणारे सेंटर्स आम्ही तरी पाहिले नव्हते कधीच. सो त्या पद्धतीने आम्ही हे सुरू केलं. ही जी संकल्पना आहे की एका छताखाली सगळे इन्स्ट्रुमेंट तुम्ही शिकवताय, लोकांची कशी प्रतिक्रिया होती? लोकांचं तर आता असं झालं आहे की मॅम तुम्ही अजून 4-5 इन्स्ट्रुमेंट ॲड करा, म्हणजे आम्हाला मग कुठेच जायची गरज नाही, जे आहेत त्यातही अजून ॲड करा असं. सो लोक पण खूप खुश आहेत जेव्हा फर्स्ट टाईम कुणीही येतं अकॅडमीमध्ये. सो तो एक वाव फॅक्टर आहे, ॲम्बियन्स, की पाहूनच लोक खुश होतात. म्हणजे पुढच्या गोष्टीनंतर मग सेकंड आहे जेव्हा आम्ही त्यांना डेमोसाठी पाठवतो. आमचे टीचर्स दे आर हायली क्वालिफाईड आणि सगळे सर्टिफाईड टीचर्स आहेत, असं नाही की एक्सपिरियन्स्ड आहेत, वेल एक्सपिरियन्स्ड आहेत. सो जेव्हा डेमो घेतात तेव्हा त्या वाव फॅक्टरमध्ये अजून एक ॲड ऑन होतं. आणि प्राईस पॉईंट इज ऑल्सो, म्हणजे जे रेग्युलर क्लासेसचं असतं तसंच अफोर्डेबल आहे. सो लोकांना आणखी काय हवं? किती विद्यार्थी सध्या? आता आपल्याकडे आहेत 160+ स्टुडंट्स. आणि साधारणपणे दर महिन्याचे किती हे असेल, त्यांची फी वगैरे किती असेल? सो आपले वेगवेगळे प्लॅन्स आहेत, जसं की 3 महिन्यांचा, 6 महिन्यांचा, 1 वर्षाचा. सो अकॉर्डिंगली प्राईस पॉईंट चेंज होतो. जितका लॉंग टर्मचा प्लॅन तितक्या फीज कमी, बेसिकली असं आहे. आणि त्याच्यासोबत आपण सर्टिफिकेशन्स पण देतो. कुठला वर्ग? लहान मुलं जादा येतात? हां, माझ्याकडे आत्ता 4 इयर टू 60 इयर या वाईड एज ग्रुपमधली लोकं शिकायला येतात. पियानो आणि सिंगिंग साठी आपण अगदी लहान 3-4 वर्षापासूनही मुलांना घेतो. गिटार आणि ड्रमसाठी आपण 7+ 8+ इयर्सच्या मुलांना घेतो. सो 4 to 60 इयर इतका वाईड रेंजचा एज ग्रुप आहे. जास्त डिमांड शिकण्याबद्दल? डिमांड असं नाही म्हणू शकत. हो, गायन पण शिकवतो. डिमांड असं नाही म्हणणार, पण पियानोसाठी विद्यार्थी जास्त आहेत आत्ता, बिकॉज कमी एज ग्रुपपासनं जाऊ शकतात पियानोसाठी. कंपॅरेटिव्हली बाकी ड्रम्स आणि गिटारसाठी थोडं एज ग्रुप त्यांचं एक एलिजिबिलिटी जास्त आहे.
पण पियानोसाठी खूप स्टुडंट्स आहेत आपल्याकडे. स्कॉलरशिप असं नाही, पण आपण डिस्काउंट्स मग त्या पद्धतीने हे करतो. जर आम्हाला खरंच वाटलं की जेन्युअनली एखाद्या स्टुडंटला खरंच शिकायची इच्छा आहे पण त्याची फिनान्शियल कंडिशन नाही आहे, तर मग आम्ही HO सोबत बोलून आणि त्यांच्यासाठी आम्ही स्पेशल अरेंजमेंट्स करतो. आम्हाला फक्त असं वाटतं की टॅलेंटेड कुठल्याही मुलाला फक्त पैशामुळे त्याचं एज्युकेशन होणार नाही असं व्हायला नको. सो त्यांना आम्ही बाकी ऑप्शन सजेस्ट करतो, बाकी फ्लेक्झिबिलिटीज देतो, जसं की वेळेच्या मग आफ्टरनून बॅचेसमध्ये ते येऊ शकतात, जिथे आम्ही त्यांना थोडंसं कमी चार्ज करून मग घेऊ शकतो अशा पद्धतीने. मतलब जिस तरह से यहाँ पे सोसाइटी में जो म्यूज़िक को लेके जो इंटरेस्ट है बहुत मुझे एंकरेजिंग लगता है, इसलिए मुझे तो बार बार पुणे आने को मन करता है. पूना को संगीतमय बनाने के लिए और कितने आपकी क्लासेस शुरू होने वाले हैं? और हमारा तो इच्छा ये है कि पुणे में कम से कम 50 लोकेशन हमने आइडेंटिफाई किया है जहाँ पे म्यूज़िक एकेडमी खुल सकती है. पूरा लोकेलिटी के नाम के साथ हमने पूरा रिसर्च कर रखे हैं, उतना बड़ा पोटेंशियल है. आगे विजन क्या है? तो विज़न देखिए, हमारा पूरे इंडिया में हमारा विज़न है कि नेक्स्ट 5-6 ईयर्स में 500 से 600 एकेडमी खुले. हर एक शहर छोटा या बड़ा, हर एक कॉलोनी में एक म्यूज़िक एकेडमी रहनी चाहिए. ठीक है, तो एक ग्रैमी अवार्ड तो बनता है मतलब म्यूजिक में? नहीं, हमारा खुद के अवार्ड भी हम लोग बना सकते हैं 2 साल के बाद, 3 साल के बाद, जब अपने बच्चे 2-3 साल सीख गए होंगे, उनका स्तर इतना बढ़ जाएगा कि हम खुद एक अपना एक सिंगिंग का एक अवार्ड होगा, अपना एक म्यूजिशियंस का एक अवार्ड होगा. बढ़िया नहीं, एक इंटरनेशनली एक्लेम ग्रैमी अवार्ड जो होता है वो उसके लिए कुछ नहीं, वो बहुत हमारा क्या है, बिगिनर टू इंटरमीडिएट लेवल के म्यूज़िक क्लासेस हम चलाते हैं. हमारा मकसद ये है कि फाउंडेशन बराबर रहना स्टूडेंट का. उसके बाद में म्यूज़िक इतनी बड़ी चीज़ है यूनिवर्सली और ग्लोबली कि कोई ये बोलता है कि मैं इसका नंबर 1 हूँ. नंबर 1 कोई नहीं रहता है म्यूज़िक में, ये समुंदर है. सब अपना रास्ता तय करना है इस समुंदर में, बस. इसका कोई बिगिनिंग नहीं, एंड नहीं है.